इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनच्या वतीने 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्ताने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन। इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जाधव भिवंडीत गेल्या अनेक वर्षापासून महिला सबलीकरण सशक्तीकरण या विषयावर मोठ्या गांभीर्याने लक्ष घालून काम करत आहेत। समवेत सारीपुत्र साळवे व सर्व इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात समाजकार्यात पुढाकार घेत आहेत। हे सर्व होत असताना इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनच्या वतीने अर्थात RWCFच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यामध्ये महिलांना मार्गदर्शन व विविध कार्यक्रम महिलांसाठी घेण्यात आले। बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे स्टॉल देखील यावेळी लावण्यात आले होते। तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे। हमारी देश की महिलाओं ने भारत के लिए स्वर्ण पदक लाया है, स्पेस में गई हैं, हर जगह महिलाओं की छाप है। होना चाहिए? कौन बोलता है नहीं होना चाहिए? सब बोलते होना चाहिए। आए शाबाश। हर दिन आपका दिन है, हर दिन हमारा भी दिन है, लेकिन 365 दिन में एक दिन ये ऐसा बनाया गया है जो सिर्फ आपका है। और अभी मैं प्रधानमंत्री से बोलने वाला हूं, मुझे भी चाहिए एक मेंस डे, हमारा दिन भी होना चाहिए। लेकिन वेरी गुड, ये आपके लिए बहुत जरूरी है क्योंकि आप लोग हम आप ही से हैं। सगळं करताना स्त्रिया काम करत असतात, नियोजन सगळं करत असतात, पुरुष मंडळी येऊन भाषण छान देतात, पण त्याच्यामध्ये पडद्याआडची भूमिका ही स्त्रियांची असते हे मी मान्य करतो। किंबहुना माझे सगळे मित्र पुरुष हे मान्य करतील, परंतु कधी कधी काय असतं स्त्रीच्या समोर ते मान्य करायला तयार नसतात, मनातून मात्र ते सगळ्यांना मान्य असतं। आज मी तुम्हाला जास्त काही बोलणारच नाही, फक्त शुभेच्छा देतो। हा जो काही कार्यक्रम तुम्ही घेतलाय, हा कार्यक्रम पुढच्या वर्षी घेताना अजून चांगल्या पद्धतीने घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो। आज तुम्ही जे इथे स्टॉल मांडलेले आहेत त्या स्टॉलसाठी मी स्वतः प्रत्येक दुकानातून काहीतरी खरेदी करून जाणार आहे। काय कारण आहे की जर महिलांचा दिवस आहे, माझ्या भगिनींनी एवढ्या मेहनतीने कष्टाने काहीतरी नवनिर्मिती केलेली आहे आणि त्या नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचं काम माझ्याकडून काहीतरी खारीचा वाटा म्हणून मी ते केलं पाहिजे, म्हणून मी ते करणार आहे। आता प्रत्येकाने तो प्रश्न एक विचारला पाहिजे की इथे या विक्रीसाठी वस्तू असतील, त्या वस्तूंचं आपल्याला आवश्यकता आहे का? नसेल। मला खात्री आहे की हे सगळं मटेरियल आपल्या घरी असेल, परंतु माझी भगिनी, माझी मैत्रीण म्हणजे तुमच्या शेजारी, तुमच्या बचत गटाच्या महिला, तुमचे नातेवाईक किंवा माझ्या गावची महिला काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते आणि मग ते प्रयत्न करत असताना माझा काही त्याच्यामध्ये वाटा असला पाहिजे, माझी काही भूमिका असली पाहिजे, माझं प्रोत्साहन असलं पाहिजे, तरच मला हक्क आहे इथे बोलण्याचा, इथे येण्याचा, त्या कार्यक्रमात सहभाग घेण्याचा। अन्यथा
भाषण करणं अतिशय सोपं आहे. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना इथे येऊन भाषण करता येणार नाही, पण तुम्हाला जे काही करता येईल ते भाषण करणाऱ्याला येणार नाही. म्हणजे भाषण करणं ही एक कला आहे. आणि म्हणून तुम्ही स्त्रिया, सगळ्या स्त्रिया ह्या कर्तृत्ववान आहेत, यात शंका कोणाचीच नाहीये, ना स्त्रियांची आहे ना पुरुषांची आहे. कारण तुमच्या ज्या भूमिका असतात त्या ठाम असतात, खंबीर असतात. आणि म्हणून आम्ही सगळे पुरुष मंडळी आज जे पडद्याच्या समोर बोलताना दिसतो त्याच्या मागे खरं श्रेय जे असतं